अकोल्यात खऱ्या आयुष्यात पती पत्नीवर वोचा सिक्वेल घडला आहे। एका व्यक्तीने बायकोच्या अनुपस्थितीत तिच्याच मामे बहिणीसोबत लग्न केलं आणि बायकोला घरी येऊ नकोस असा आदेश दिला। मात्र बायकोने थेट अकोला गाठत पोलीस ठाण्यातच नवऱ्याची धुलाई केल्याची घटना समोर आली आहे। हा धक्कादायक प्रकार घडला आहे अकोला जिल्ह्यात। अवघ्या 9 महिन्यापूर्वी प्रेमविवाह झालेल्या या जोडप्याने आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याच्या आणाभाक्या घेतल्या होत्या। मात्र एका परीक्षेसाठी पत्नी अमरावतीला गेली आणि इकडे तिच्या पतीने दुसऱ्या बायकोसोबतच संसार थाटला। एका विचित्र वळणावर ही कहाणी आली होती जेव्हा तिच्या पतीने स्वतः पहिल्या पत्नीला व्हिडिओ कॉल केला आणि सांगितले, मी दुसरं लग्न केलंय, आता तू घरी येऊ नकोस। हा धक्का सहन न झाल्यामुळे संतापलेल्या पत्नीने थेट अकोला गाठलं। सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात पोहोचून तिने आपला राग पोलिसांसमोर व्यक्त केला। पण खरी सनसनाटी तेव्हा निर्माण झाली जेव्हा तिचा नवरा त्याची नवीन पत्नीला घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला। नवऱ्याला पाहताच महिला पत्नीच्या रागाचा कल्लोळ झाला आणि तिने थेट पोलीस ठाण्याच्या आवारातच नवऱ्याला कानाशीत लगावली। त्यानंतर तिने त्याला लाथाबुक्क्यांनी चांगलंच चोपलं। पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण तिने नवऱ्याला चांगलाच धडा शिकवला। या प्रकरणामुळे पोलीस ठाण्यात मोठा गोंधळ उडाला। अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली। हा प्रकार पाहून काही जणांना पती पत्नीवर वोचा चित्रपटातील आठवण झाली असेल, पण या वास्तव्यात बायकोने न्याय मिळवण्यासाठी थेट पतीची धुलाई केल्याची घटना अनेकांच्या चर्चेचा विषय बनली आहे। आता पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार।